येणार आहोत. रेकी शक्ती ही आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती आत्ताही या क्षणाला आपल्या आतून वाहत असते. रेकी याचा अर्थ प्राणशक्ती, युनिव्हर्सल, वैश्विक शक्ती आणि ती प्रत्येक क्षणाला आपल्या आतमध्ये असते. फक्त एवढंच आहे, की जेव्हा आपण रेकी शक्तीचं आवाहन करतो, याचा अर्थ आपण जागृत होतो, की आता आपण रेकी शक्तीला बोलवून आपल्या शरीरामध्ये सगळीकडं पेशी-पेशीमध्ये या शक्तीला जागृत करतोय. आपल्या हाताद्वारे आपण प्रत्येक चक्रावर रेकी शक्ती बोलवतो आणि हातातून वाहणारी शक्ती आपल्या प्रत्येक पेशीमध्ये जाऊन प्राणशक्ती द्यायचं काम करते. रेकी शक्तीचे अनेक फायदे मी स्वतः अनुभव केले आत्तापर्यंत आणि आपल्यापैकी पण काही जण करत असतील. तर मग रेकी शक्तीला बोलवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा तो आपल्या अंतःकरणातला शुद्ध भाव. तर अगदी तसंच सगळ्यात आधी आपल्या आजच्या दिवसासाठी परमपित्याचे आभार व्यक्त करू. आपण आज हे श्वास घेत आहोत. अजून एक दिवस आपण या देहामध्ये बघत आहोत. त्यासाठी आपल्या हृदयातून ईश्वराचे, परमात्म्याचे आभार मानू. मी माझ्या ईश्वरासोबत आत्ता या क्षणात एकरूप आहे. आपल्या हृदयातून हा भाव प्रकट करून ईश्वरापर्यंत, परमात्म्यापर्यंत आपला संदेश देऊ, की मी आणि तू एक आहोत. मी तुझ्याच प्रतिमेत बनले आहे. तुझे सगळे विचार आणि गुण माझ्यात. माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी माझे आभा पूर्ण बंद करते. आपले दोन्ही हात एकमेकांवर घासायचे. आपले तळहात थोडे गरम होईपर्यंत थोडे घासून हातामध्ये उष्णता जाणवायला पाहिजे. गरम झाले पाहिजेत हात थोडे. आणि आता आपले दोन्ही हात आपल्या छातीपाशी आकाशाकडे तोंड करून आपल्या हातांना आपल्या छातीपाशी धरा आणि अगदी हृदयातून जसं आपण आपल्या आईवर प्रेम करावं, अगदी तसं आपल्या आईला बोलवा, "हे रेकी शक्ती, माझ्या हातामध्ये ये आणि मला बरं कर. हे रेकी माँ माझ्या हातात घे आणि मला बरं कर." आपल्या तळहातांवर लक्ष, श्वास घेत घेत आपल्या तळहातांना बघा. या हातामध्ये मुंग्या जाणवतायत, उष्णता जाणवतीये, झिंझिण्या जाणवतायत. आता आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे
हाताची बोटं एकमेकांना चिकटून ठेवायची. आणि पाण्याची ओंजळ पकडतो तसे हात ठेवायचे मांडीवर. केवळ मांडीवर दोन्ही हात. आपल्या सहस्त्रारातून ही प्राणशक्ती प्रवास करत करत आपल्या हातामधून वाहते. शक्ती आपण आपल्या मूलाधाराला आता देतोय. जिथं आपण स्पर्श करतोय आपल्या पायांना, आपल्या मांडीवर हात ठेवलेत. तिथून पूर्ण खालच्या भागामध्ये आता ही प्राणशक्ती प्रवाहित होतीये. ज्याला आपण की म्हणजेच युनिव्हर्सल लाईफ फोर्स, वैश्विक प्राणशक्ती असं म्हणतो. आपल्या मूलाधारावर हात ठेवले असताना त्याला संकल्प देऊ, जे काही माझ्या मूलाधारामध्ये ऊर्जेचे अडथळे आहेत, भीती, असुरक्षितता, पैशाची चणचण, पायाची सगळे आजार, त्रास, उद्याची चिंता, सतत उद्याची काळजी, भविष्यात काय होणार याचा खूप विचार, ओव्हर थिंकिंग, नको असलेली सगळी नकारात्मकता, हे सगळं माझ्या शरीरातून, माझ्या ऊर्जा मंडळातून निघून जाऊ दे. निघून जात आहे, बाहेर पडत आहे. आणि माझं मूलाधार चक्र पूर्ण संतुलनात येत आहे. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. पूर्ण लक्ष आपल्या खालच्या भागावर ठेवू, मूलाधारावर. आपले श्वास, मूलाधार चक्र, सगळं आपल्याला एकाग्र व्हायचंय. आपले श्वास आता मूलाधारातून घ्या. याचा अर्थ पूर्ण लक्ष खाली घेऊन जायचं आणि श्वासांना अनुभव करायचा. हातातून वाहणारी रेकी शक्ती आपोआप तिचं काम करते. आपलं काम आपण मनामध्ये दृढ संकल्प, दृढ विचार, ईश्वराचे विचार, की मी पूर्ण विश्वास ठेवते माझ्या मार्गावर, माझ्या ईश्वरावर. मला अगदी योग्य मार्गावर माझा प्रवास सुरू आहे. पृथ्वी मातेशी घट्ट जोडलेली. प्रत्येक चक्रावर आपण 3 मिनिटं हात ठेवू. अजून 1 मिनिटभर खालीच हात, मांडीवरच. गोलाकार मूलाधाराची ऊर्जा फिरायला लागली अशी कल्पना करा. ज्यांना चोकुरीचं चिन्ह आठवतंय, सहिकीचं चिन्ह आठवतंय, आपल्या हाताद्वारे ही दोन्ही चिन्ह आपल्या मूलाधारात जात आहेत.
3 वेळा छोकुरे छोकुरे छोकुरे, सेहेकी सेहेकी सेहेकी. शुद्धता आणि संतुलन असं म्हणत दोन्ही चिन्ह आपल्या हाताद्वारे आत उतरवा. आपल्या संकल्पामध्ये प्रचंड शक्ती आहे. आपल्या केवळ कल्पनेनी आपल्या हातातून ही चिन्ह आत जात आहेत, किंवा एक हात उचलून त्यावर चिन्ह काढून हवेमध्ये अशीही ती चिन्ह आत देऊ शकता. आता आपला उजवा हात उचलू आणि आपल्या ओटीपोटावर ठेवू, उजव्या बाजूला. डावा हात उचलायचा डाव्या बाजूला. स्वादिष्ठान चक्रावर आपले दोन्ही हात आता आले आहेत. एक एक करून हात ठेवायचा. जेव्हा आपल्या हाताचा स्पर्श आपल्या शरीराच्या भागाला होतो, तेव्हा तिथली जाणीव अजून जास्त वाढते, अवेअरनेस वाढतो. हातातून वाहणारी रेकी शक्ती आता संपूर्ण खालच्या स्वादिष्ठानाच्या भागामध्ये प्रवेश करते. जितकं आपण एकाग्र होऊ, तितकं अजून त्याचा जास्त फायदा. आपल्या स्वादिष्ठानाला आतमध्ये जाऊन बघा, खोलवर जा. हे स्थान उत्पत्तीचं आहे, नवीन आयडियाज सुचण्याचं. मला नवनवीन कल्पना सुचतात. माझी विचार आणि भावना संतुलनात येत आहेत. माझे सगळे हार्मोन्स संतुलनात येत आहेत. नारंगी रंग या भागामध्ये कल्पना करा, ऑरेंज कलर. एक हात उचलून चोखुरे आणि सेहेकीचं चिन्ह ह्या चक्रावर काढू शकता आणि 3 वेळा उच्चार करून त्या चिन्हांना आतमध्ये सरकवा, जागृत करा. आपल्या 7ही चक्रांना आपण रेकी शक्ती देणार आहोत. आता आपण स्वादिष्ठानावर आहोत. आपल्या हातांचा स्पर्श आपल्या शरीराला होतोय, स्वादिष्ठानाला. सगळे ऊर्जेचे अडथळे दूर होत आहेत. हळूहळू ऊर्जा सरकतीये. अगदी पुन्हा एकदा फिरायला सुरू होती. जेव्हा आपण एकाग्र होतो, जिथं आपलं लक्ष, तिथं ऊर्जा प्रवाहित व्हायला लागते. आता आपलं लक्ष स्वादिष्ठानावर आहे, ओटीपोटावर. ओटीपोटावर फील करा, बंद डोळ्यांनी, श्वासांनी. ध्यान
साधना, रेकी साधना या बघायच्या नाही तर अनुभवायच्या गोष्टी. जितकं आतमध्ये शरीराच्या तितके आपण चांगले साधक. जितकं डोळे बंद करून तिसऱ्या नेत्रातून आपण सगळं बघतो, अंतर्दृष्टीने फील करतो, तितकी आपली साधना चांगली बनत जाते. आता आपला उजवा हात उचलून नाभीच्या थोडंसं वर उजव्या बाजूला ठेवायचा आणि आता डावा हात उचलून डाव्या बाजूला ठेवू. आपल्या शरीराचं शक्तिस्थान, आपलं मणिपूर चक्र, आपले दोन्ही हात आता मणिपुरावर आहेत, सोलार प्लेक्ससवर. प्रचंड ऊर्जा या भागामध्ये आपल्या सगळ्या चक्रांना अशा पद्धतीने बघा, इतकं आत जा की अगदी पाठीच्या कण्यापर्यंत, मणक्यापर्यंत आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवलं पाहिजे. पाठीच्या मणक्यामध्ये आपल्याला ती चक्र जाणवली पाहिजेत. इतके खोलवर उतरा, जितकं शरीर फील करतो ती ऊर्जा जास्त प्रवाहित होते. अनुभवायच्या गोष्टी. माझा आत्मविश्वास वाढत आहे. माझी पचन संस्था सर्वोत्तमरित्या काम करते. मी कृतिशील आहे. प्रत्येक कार्य अगदी प्रेमाने पूर्ण करते. पैशाच्या अनेक नव्या संधी माझ्यापर्यंत सहज येतात. मी सहजपणे पैसा कमावते. माझी शुगर लेवल, ब्लड प्रेशर संतुलनात आहे. सगळ्या विटॅमिन लेवल, हार्मोन्स संतुलनात आहे. माझ्या शरीराला जे काही गरजेचं आहे असं पौष्टिक अन्नच मी घेते आणि संतुलनात आहार करते. ज्यांना आठवतंय, एक हात उचलून आपल्या मणिपुरावर चोकुरे आणि सेहिकी काढा. त्यांच्याने मी सगळ्यांच्या चक्रांमध्ये चिन्ह देत आहे. चोकुरे चोकुरे चोकुरे, सेहिकी सेहिकी सेहिकी. इथं असलेल्या प्रत्येकाच्या प्रत्येक चक्रामध्ये जाऊन आपण शुद्धी आणि संतुलन आणा. हा संकल्प मी या दोन्ही चिन्हांना देते. सोबतच मी हॉन शजशनेन, हॉन शजशनेन, हॉन शजशनेन हे चिन्ह सुद्धा सगळ्यांच्या मणिपुरामध्ये प्लांट करते. माझ्या इंटेन्शन
माझा मणिपूर चक्र आता रेकी शक्तीद्वारा संतुलनात आला आहे. आपला उजवा हात आता आपण छातीच्या आणि डावा हात डाव्या बाजूवर. दोन्ही हात आता आपल्या अनाहत चक्रावर छातीवर आलेत. खोलवर ही शांतता अनुभव करत केवळ आपण आपलं शरीर, आपलं अस्तित्व अनुभव करा. आपल्या छातीवर येणारा एक एक श्वास, हातांचा स्पर्श, हृदयात असणारी स्पंदना, आपला ईश्वर, आपला आत्मा अनुभव करा. छातीची ही धडधड म्हणजेच ईश्वरी अनुभव. मी जिवंत आहे या देहामध्ये. ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे. माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद आहे. करुणा आहे, समाधान आहे, सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. सगळीकडे भरून आहे. अनंत ऊर्जा आहे. म्हणून मी सुद्धा प्रेम आहे, प्रकाश आहे, करुणा, समाधान आहे. मी सर्वज्ञ आहे. कणाकणात आहे. इतकी दिव्य मी आहे. हे सत्य आपल्या हृदयाला माहिती आहे. आपण केवळ आठवतोय. आपल्या हृदयावर जाऊन हात ठेवून आठवा. रेकी शक्ती आपल्या हृदयामध्ये प्रेम उत्पन्न करण्यासाठी मदत करते. जे काही माझ्या हृदयामध्ये अडथळा बनू नये, अनेक वर्ष कुणाचा तरी राग आहे, द्वेष आहे, जुन्या आठवणी आहेत, कटू आठवणी, ते सगळं रेकी शक्ती आपल्या हृदयातून काढून टाकते. आणि केवळ ईश्वरी गुण माझ्या आतमध्ये आहेत. त्यांना ऊर्जा देतीये. मी स्वतः प्रकाश आहे. मी स्वतः प्रेम आहे, आनंद आहे, सच्चिदानंद. माझं शरीर, मन, बुद्धी, आत्मा सगळं या सच्चिदानंद स्वरूपात आहे. माइंड, बॉडी, सोल.
आता आपण आपला उजवा हात उचलून आपल्या गळ्यावर ठेवू, उजव्या बाजूला, आणि डावा हात डाव्या बाजूला. आपल्या तळ हातांचा स्पर्श आता आपल्या गळ्याला होतोय आणि एक जाणीव वाढली की माझं विशुद्धी चक्र कुठे आहे, माझा गळा कुठे, जिथून मी माझ्या वाणीद्वारे स्वतःला व्यक्त करते. माझा ईश्वर माझ्या वाणीद्वारे एक्सप्रेस करतो, व्यक्त करतो स्वतःला. आपलं पूर्ण लक्ष आपल्या गळ्यावर, विशुद्धीवर घेऊन येऊ. आपली श्वास नलिका, अन्न नलिका ह्याच भागात आहे, जिथून ती खाली उतरते. प्रत्येक श्वास आपल्या गळ्यातून खाली जातो. आपलं अन्न गळ्यातूनच खाली जातं. आपला संपूर्ण गळा, मान, कान, जीभ, कंठ सगळं अंतर्दृष्टीने बघा. आतल्या डोळ्यांनी अनुभव करा कुठे. माझ्या थायरॉइड संतुलनात आहे. योग्य ठिकाणी स्वतःला व्यक्त करते. जिथं बोलायचंय तिथं बोलते, जिथं शांत बसायचंय तिथं बसते. माझं बोलणं, व्यक्त करणं अगदी संतुलनात आहे. मी कुठल्याही गोष्टीची व्यक्तीसोबत स्वतःची तुलना करत नाही, कारण मी अतुलनीय आहे, युनिक आहे. आकाशी निळा रंग या भागामध्ये कल्पना करू शकता. केवळ हात आपले ठेवून अगदी शांतपणे आपला पूर्ण गळा आतून फील करा. गळ्याच्या प्रत्येक पेशीमध्ये रेकी मा प्रवेश करत पूर्ण ऊर्जा देते. गळ्याचे सगळे आजार, त्रास असलेले सगळे अडथळे दूर होत आहेत.
आणि आता आपण आपले दोन्ही हात खाली ठेवू शकतो आणि आपलं सगळं लक्ष आपल्या दोन भुवयांच्या मध्ये असलेल्या आपल्या थर्ड आयवर घेऊन जाऊ. अगदी सहज आणि कोमलतेने आपली दृष्टी स्थिर करा. नेत्रावर, अंतर्दृष्टीवर, दोन्ही भुवयांच्या मधोमध अगदी सावकाश, कोमलतेने आपली दृष्टी स्थिर करा. काही क्षण आपण केवळ आपल्या एकाग्रतेने रेकी शक्तीला तिचं काम करू देऊ. माझे इंट्युशन वाढत आहे. माझी निर्णय क्षमता वाढत आहे. विचारांमध्ये स्पष्टता येत आहे. माझ्या उच्च स्वचे संदेश मला सहजपणे समजतात. काही क्षण आपल्या तिसऱ्या नेत्रावर आपण ध्यान करत आहोत आणि केवळ एकाग्र होऊन रेकी शक्तीला तिथं ऊर्जा देण्याचं काम करू. माझा तिसरा नेत्र, थर्ड आय, पूर्णपणे रेकी शक्तीद्वारा ऊर्जान्वित होत आहे. आता ह्याच अवस्थेमध्ये आपण आपलं सगळं लक्ष आपल्या तिसऱ्या नेत्रावर, आपले येणारे जाणारे श्वास अनुभव करत राहा. आनापानसती ध्यान. येणारा आणि जाणारा श्वास केवळ अनुभव करा. न झोपता जागृतीने, अवेअरनेसने एक एक श्वास आतमध्ये फील करा. शून्य विचारांची अवस्था, जिथं आपण केवळ बघतोय श्वासांना, विचारांना. कसलाही विरोध करायचा नाही, थांबवायचं नाही. तटस्थतेने एक द्रष्टा बनून केवळ श्वास आणि विचार बघायचे. हळूहळू आपले विचार शून्य होतात. मन पूर्ण शांत. त्याला जाणवतं की आतमध्ये जो निरीक्षण करणारा तिसरा व्यक्ती आहे,
तो केवळ आता श्वासांना अनुभव करतोय. बंद डोळ्यांनी आपल्याला जाणवेल की मी या शरीरामध्ये आहे. श्वास जाणवतायत आणि मी पूर्ण शून्यात आहे. केवळ श्वास जाणवतायत. मी हेच अनुभव करतोय. माझी चेतना ह्याच अवस्थेत राहा.
चोकुरे सेहिकी या चिन्हांची आणि रेकी शक्तीची ऊर्जा आपल्यासोबत दिवसभर राहणार आहे. आपल्या हृदयामधून रेकी शक्तीचे आभार व्यक्त करत आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊन आपण या सत्रातून बाहेर येऊ. दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. सर्व इथं असलेल्या एंजल्स, देवी देवता, मास्टर्स, सर्व दिव्य शक्तींचे आभार मानू. जेव्हा आपली इच्छा असेल त्यावेळी हळूवार डोळे उघडून आपल्या हृदयातून संपूर्ण सृष्टीचे, ब्रह्मांडाचे आभार मानू. स्वतःचे आभार, स्वतःच्या उच्च आत्म्याचे, रेकी शक्तीचे आभार व्यक्त करू. अजून थोडा वेळ शांत बसावेसे वाटत असेल तर आज ग्रहण केलेली ही ऊर्जा आपल्या आतमध्ये जाऊ दे, प्रत्येक पेशीमध्ये, आपल्या अस्तित्वामध्ये उतरू दे. आज दिवसभर आपल्याला रेकी शक्ती पूर्ण 24 तासांसाठी संपूर्ण सुरक्षा देते. आपल्या सगळ्या चक्रांमध्ये संतुलन ठेवते. आपल्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार. खूप प्रेम आणि प्रकाश पाठवा. दिवसभर ईश्वराच्या गुणांमध्ये, विचारांमध्ये राहा. धन्यवाद.